सध्याच्या काळातला थेट आणि आपल्याला विचारावासा वाटणारा प्रश्न हाच आहे की नक्की वंचितचं चाललंय काय. कारण एका बाजूला आपण असं पाहतो की वंचित मवियामध्ये जायचा प्रयत्न करते, ती जात नाही, मवियाच्या विरोधात उमेदवार उभी करते, पण त्यानंतर मवियाच्या काही उमेदवारांना आंबेडकर पाठिंबा देतात. ती एक लक्षात घ्या की आम्ही असं यावेळेस नरेंद्र मोदींचं जे राज्य चाललेलं आहे त्यांच्याच राज्यसभेच्या उत्तरातला असणारा जर भाग एक बघितला तर त्यांनी 2014, 2015, 2016, 2017 आणि 2018 या दरम्यान किती कुटुंब भारतीय नागरिकत्व सोडून गेले याची त्यांनीच राज्यसभेमध्ये आकडेवारी दिलेली आहे. माणसं देशातून बाहेर जाणं हा नॉर्मल प्रकार आहे, पण नागरिकत्व सोडून जाणं हा गंभीर प्रकार असं मी त्या ठिकाणी मानतोय. याचं कारण असं आहे की त्याला भारताच्या कायद्यातून बाहेर पडायचं आहे. पण याचा आणि वंचितच्या उमेदवारांचा संबंध, याचा आणि देशाच्या राजकारणाशी संबंध मोठा आहे. हां, आणि तो इलेक्ट्रिक बॉन्डशी येतो. ही जी कुटुंब गेली ज्याची फिगर्स आहेत राज्यसभेच्या पटलावरती, बरं, ती लाखाच्या घरामध्ये आहेत. ही जी सोडून गेली त्यांना इलेक्ट्रिक बॉन्ड विकत घ्या, हां, जबरदस्ती होती का? त्यांना धमक्या दिल्या गेल्या होत्या का ईडीच्या, सीबीआयच्या, इन्कम टॅक्सच्या? हा मला वाटतं असा एक मोठा इश्यू आहे. पण ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे, एनसीपी आणि काँग्रेस उठवायला तयार नाही आहेत. म्हणजे एनसीपी म्हणजे तुम्ही शरद पवार, एनसीपी म्हणजे शरद पवार हा इश्यू उचलायलाच तयार नाहीये की तुमचा देशाचा लाखामधला नागरिक हा नागरिकत्व सोडून जाते 2014 ते 2 प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत, आणि तुम्हाला सिरियसनेस येत नाहीये. म्हणजे कुठेतरी तुम्ही असा कॉम्प्रोमाइज झालेला आहात.